देशाचे स्वातंत्र्य, पुरुषाचा जाज्वल्य स्वाभिमान आणि स्त्रीचं चारित्र्य हे अण्णाभाऊच्या साहित्याचे मूळ सूत्र आहे. स्त्री ही कोणत्याही सामाजिक स्तरातील असो, चारित्र्य हाच तिच्या आयुष्य जगण्याचा मूलाधार आहे. अण्णाभाऊच्या कथाकादंबऱ्यातील स्त्री ही अन्याय अत्याचाराचा प्रखर प्रतिकार करताना दिसते. ती आक्रमक आणि कणखर आहे. चारित्र्य सांभाळताना ती प्रसंगी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. प्रस्तुत कथेत फुलासारखी नाजूक व नम्र नायिका फुला आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार कसा करते. रसिक श्रोते हो, ऐकूयात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जळजळीत कथा निखारा. निखारा 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 निखारा. राखेत निखारा धगधगतो, फुलतो. तद्वत फुला फुलत होती आणि दारिद्र्याच्या राखेत अगदी निखाऱ्याप्रमाणे फुलत होती. तिचं तारुण्य, सुंदरता आणि लाजाळू गरीब स्वभाव पाहून आळीतील आयाबाया चकित झाल्या होत्या. विठोबा डांगरड्याचं घर आळीपासून फटकून बसलं होतं. अगदी वाळीत टाकावं तसं ते नित्रास होतं. त्या घराकडे पाहताच घरात किती गरिबी असेल याची कल्पना येत होती. घरावरची कौलं किती साली आणली होती याची कल्पना करवत नव्हती. भोवती शेंट्या ताटव्यानं वेढा दिला होता. थोडीशी मोगली एरंडाची झाडं भलतीच वाढली होती. दारापुढील लहानशा कोंडारात विठोबा ताऱ्याला घेऊन बसला होता. कुठला तरी अभंग कुठल्या तरी सुरात तन्मय होऊन गात होता. त्यानं डोळे झाकले होते. जग कुठं आहे, सूर्य कधी मावळला, आता रात्र किती झाली याची त्याला मुळीच दखल नव्हती. फुला नुकतीच रानातून आली होती. चपळाईनं स्वयंपाक उरकीत होती. विठोबाचा थोरला मुलगा नामो अजून आला नव्हता. घरापुढच्या पांदीनं माणसं गावात शिरत होती. मसरं झडपडत होती. एखादा बैल किंचित थांबून जोरदार डिरकी ठोकीत होता आणि लगेच एखादं मेंढरू ओरडत होतं. गावात गलका वाढला होता. नुसता गजबजाट झाला होता. थोड्या वेळानं पान शांत झाली. निर्जन भासू लागली आणि गाव मात्र जोरात बोलत होता. आणि विठोबा जेवण होईपर्यंत हरिनाम घेत आपल्या नियमानुसार भजन करीत होता. गावात तो गरीब भाविक खोटं कधीच बोलणार नाही अशी त्याची ख्याती, म्हणून लोक त्याला मान देत होते. परंतु विठोबाला कशाचीच फिकीर नव्हती. त्याची बायको मरून आज 20 वर्ष झाली होती. त्या वर्षात त्यानं हाडाची काडं करून फुला आणि नामा यांना जतन केलं होतं आणि आता ती दोघं विठोबाला जगवीत होती. आपली फुलाबाई वयात आली आहे याची विठूला जाणीव होती, पण मागणी येत नाही म्हणून तो पाहुण्यांची वाट पाहत होता. विचारानं विवंचनेनं गांजत होता आणि मग भजनात मनाला रमवीत होता, गुंतवीत होता. नामा आणि फुला यांच्या लग्नाची 2 ओझी त्याच्या शिरावर होती. ती दूर व्हावी म्हणून त्याचा आत्मा खंगत होता. विठोबा रंगात येऊन अभंग गात होता. ठाईच बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. या ओळी तो पुन्हा पुन्हा गोळीत होता. तोच पाटलाचा गोंग्या आला. तो मांजरासारखा कोंडारातील अंगणात येऊन विठोबा पुढं हळूच बसला. मग उशिरानं खाकरला. तशी विठोबाची तंद्री तुटली. त्यानं अंधारात गोंग्याला निरखून पाहिलं आणि तो म्हणाला, कोण? गोंगाजी सरळ बसा. हाय की बसलोय. गोंग्या जागीत ढुगान घुसळून आत नजर टाकीत चुली पुढं बसलेल्या फुड्याकडे पाहत म्हणाला, चालू द्या तुमचं हरिभजन. चुलीत जाळ ढंढणत होता. बाणवशीवर दिवा धूर ओकीत होता आणि त्या प्रकाशात गाजराच्या बुडक्यासारखी गोरी फुला डोळे दिपवीत होती. गोंग्या अंगणात आल्याची चाहूल लागताच तिच्या कपाळावर आठी उमटली. तिनं पदर सरळ सावरला आणि अंगणाकडे पाठ केली. अलीकडे गोंग्याला फुलाचा चळ भरला होता. पाणवट्याला, पांदीला, रानात तो तिला अचानक गाठीत होता. उगीच हसून चौकशी करीत होता, न्याहाळीत होता. तिच्या टपोऱ्या डोळ्यातील कुरुंद आणि गालावरचा तीळ पाहून त्याचा जीवाची तगमग वाढत होती. आणि लक्षात येताच बरं उशीर झाला असं म्हणून फुला पाय काढत होती आणि तिच्या त्या चिमणीप्रमाणे भुरकन उडून जाण्यात
गुंगा मनात चरफडत होता, वेळा होत होता, चिडत होता, निर्वाणीचा विचार करीत होता. गरीब विठोबाची ही गरीब लेक इतकी बेमुरवत कशी? अशानं ती कधी जाळ्यात येणार नाही. ही मैना आहे, हिला चांगला नेटका फसका लावला पाहिजे तरच ही घावल. नाही तर शेवटी बाण मारून हिची शिकार करायची. काय होणार आहे? कोण विचारणार मला? मुक्या दणक हाक ना बोंब. तसंच आहे. विठोबा मुका आहे आणि मी पाटील आहे. 100-200 दडपलं की कटकट दूर होईल. आणि जर तसं काही घडलंच तर फौजदार येईल आणि आला की 2 कोंबड्या, 2 बाटल्या आणि 200 रुपये पुढे ठेवले की फौजदाराचं डोकं बंद, मग तोंड बंद. आणि फौजदाराचं तोंड बंद झालं की गावाची जीभ कशी उचलेल? कुणाची माय व्याली? कुणीच आवाज काढणार नाही. गुंगाला या विचारानं धीर दिला होता आणि त्यामुळेच तो आता सरळ विठोबाच्या दारापर्यंत जात होता, बसत होता. एखाद वेळी बरेच ताऱ्या घेऊन अभंग गात होता. त्यासाठी तो रोज नवे अभंग पाठ करीत होता. परंतु हे सारं आपण फुलासाठी करीत आहोत हे तो विसरत नव्हता. तो घरात तोंडानं अभंग म्हणत, पण त्याचे डोळे, त्याचं लक्ष, त्याचं मन घरात असायचं. नुसती बिघडलेली फोडण्याची चपकडी बरळावी तसा तो बरळत असे. आज गुंगा आला. त्यानं हळूच ताऱ्या घेतला. मग घसा साफ करून त्यानं अभंग सुरू केला. रूप पाहता लोचनी सुख झाले माझ्या मनी. तसं नव्हं. मधीच विठोबा म्हणाला, चुकताय तुम्ही. चुकायचं. गुंगा तसाच ताऱ्या वाजवत म्हणाला, आम्ही कवा साळत गेलोय. आपली भोळी भक्ती. आमचा देव लांब नाही. तो गोड मानून घेईल, दया करील आणि कवा तरी डोळं उघडून माझ्याकडं बघील. पांडुरंगाने एकदा का माझ्याकडं नजर टाकली की माझ्या देवाला गळ्यातच बांधीन. असं म्हणून त्यानं अभंग पुढं चालू केला आणि विठोबा गप्प ऐकू लागला. कोण पांडुरंग? कसा बघील? नि कोणत्या पांडुरंगाला गळ्यात बांधणार हा? सर्व तीर पगडा त्याच्या डोक्यात शिरलाच नाही. गुंगा उगीच एकटाच तोंडाला येईल त्या चावऱ्या भाषेत गात होता. त्यानं खूप गांजा ओढला होता. त्याच्या तोंडातून बाहेर पडणारी ओळ ही फुलाला उद्देशूनच बाहेर पडत होती. पण गरीब विठोबाला त्यातील एक अक्षरी उमगत नव्हतं. गावात सामसूम झाली. दमून भागून आलेली माणसं भाकरी खाऊन अंथरुणावर पडली. कुत्री शांत झाली. मग गुंगानं ताऱ्या खाली ठेवला आणि खिशातील विडी काढून घरात पाहत म्हणाला, फुला, ए फुला, व्हायची तू दे. फुलानं एक निखारा आणून त्याच्या पुढं टाकला. गुंगानं तो उचलून पुढे घेतला आणि विंचू चावल्याप्रमाणे हात झटकीत तो अंगठा जिभेवर धरून म्हणाला, और इच्छा व्हायला, ह्यो निखारा बराच भाजतोय की. आमच्या घरातला इस्तू इतका कवाच भाजत नाही. पण हे इपरीच आहे. तेव्हा फुला तिथं नव्हती. नंतर विडी पेटवून गुंगानं विठोबाचा निरोप घेतला. जातू, पोटात उंदीर खडबडत्यात. रिकाम्या डेऱ्यात धडपडावं तसं. करा आराम. असं म्हणून तो विडीचं झुरकं मारत पांदीला लागला. आणि मग लगेच आवाज चढवून, कवळी काया तुझी ग सुकुमार, जवानीचा भार बागमधी केळं झोकं खाते. ही लावणी मोठ्यानं किंचाळू लागला. त्याचा तो भयंकर आवाज त्या शांत रात्री सर्वत्र घुमला आणि फुला बावरून ऐकू लागली. कडूसं पडलं होतं. अंधारनी प्रकाश यांची निर्जन शिवारात गाठ पडली होती. शेतकरी घराच्या ओढीनं गावाकडे पाय उचलून चालत होते. कित्येक केव्हाच पांदीत शिरून चालत होते. त्या संध्याकाळात माणसाचं अस्तित्व फार खुजं झालं होतं आणि झाडाझुडपांची उंची भयंकर वाढली होती. रातकिडे चिरकत होते. त्यांचा आवाज एकाकी वाढला. पाखरं दडली होती. काही घराकडे जात होती. आज फुलाला उशीर झाला होता. डोक्यावर जळणाची पाटी घेऊन ती घराकडे भराट्यानं जात होती. तिनं डोक्यावर पदर पुढं ओढून तो दातात धरला होता आणि ती घर जवळ करत होती. ती एका ओढ्यात उचलून गावपांदीला लागली.
ती पान निर्जन होती. पांदीत अंधार जास्त वासत होता. ती तशीच थोडी उचलून गेली आणि गुंग्या आडवा आला. आला कसला? त्यानं उंदरावर मांजरानं उडी घ्यावी तशी तिच्यावर झेपच घेतली. पण पुन्हानं 2 पावलं मागं सरून ती झडप चुकवली आणि नंतर तिच्या लक्षात आलं की हा गुंग्या असून आज एकीवर आला आहे. आजचा आपल्यावरचा प्रसंग कठीण आहे, कसं करायचं? तोच गुंग्या मागं पुढं पाय देऊन कणखणीत आवाजात म्हणाला, फुले आटप, पाटी खाली ठेव. का? काय म्हणून? तिनं विचारलं. तेच सांगतो तुला, गुंग्या बिथरून म्हणाला. तू नुसतं पाटी खाली ठेव नि खाली बस, म्हणजे सारं सारं सांगतो. समजलं? फुलं आता सावध झाली होती आणि गुंग्याच्या झपाट्यातून सुटावं कसं याचा विचार करत होती. ती पुन्हा 2 पावलं मागं सरकून म्हणाली, गुंग्या, माझी वाट सोड नि बाजूला हो, नाहीतर काय फासावर दिसशील. गुंग्या खवळून म्हणाला, आज मी बाजू व्हायला आलो नाही. आज मी माझ्या मनासारखं करूनच मग अन्न खाणार आहे. आता नखरा करू नका, गुमान पाठी खाली ठेवू, नाहीतर काय? फुलानं विचारलं. म्हणजे मला ती पाठी उतरायचं कष्ट देऊ नग. गुंगा एका पायावर आपला भार तोलीत म्हणाला, आज शेवट आहे. गुंग्या, फुलाचा आवाज चढला. तिने डोक्यावरची पाठी दोन्ही हातांनी हळूच तोडली नि मग 1 पाऊल पुढं टाकत म्हणाली, तुझा विचार काय आहे? ह्यो आंबा पाडाला आलाय, त्यो मी आज खाणार आहे. गुंग्यानं डोकीचं पागुटं काढून भिरकावून दिलं. मनाची तयारी केली नि मग पुन्हा 1 पाऊल पुढं टाकलं आणि फुलानं डोक्यावरची भरली पाटी उचलून सर्व शक्ती एकवटून ती गुंग्याच्या नेमकी छातीत घातली. एकाएकी झालेल्या आघातानं बेसावत गुंग्या क्षणात जमीनदोस्त झाला, धुळीत कोसळला नि तो धडपडून उठला. तेव्हा फुला अंधारात बरीच दूर गेली होती. तिनं गाव जवळ केला होता. फुला घरी गेली. तिनं गुंग्याच्या त्या करणीचा विचार करीत दिवा लावला, चूल पेटवली नि तोच विचार करीत स्वयंपाक करू लागली. ती मनात म्हणाली, हा गुंग्या दुष्ट आहे. आपण गरीब, आपला बाप गरीब ने आपणाला या गावात दिवस काढायचे आहेत. आपण गुंग्याची ही आजची आगळी कुणाला सांगून बरं व्हायचं नाही. जर आपण हा प्रकार सांगितला तर माणसं जमतील, हाहू करतील आणि तीच माणसं गुंग्याला आतून अंग देतील. कित्येक म्हणतील कुत्ता जाणे आणि चमडी जाणे. नि शेवटी वैर वाढलं आणि आम्ही गरीब. आम्हाला ते वैर खेळणं झेपणार नाही. आता झाकली मूठ लाखाची, ती तशीच झाकली पाहिजे. जर का ती स्वतः आपण उघडली की ती लाखाची मूठ फुकाची होईल. आपल्या बदनामीची राख सर्वत्र ओढेल. लोक मलाच बदचालीची म्हणतील. मग आता आरडाओरडा करण्यात काय अर्थ आहे? फुलानं दूरचा पोच केला, मनाला शांत केलं आणि इथून पुढे सावध राहायचं. पण आजची ही भानगड कुणाला बोलायची नाही असं ठरवलं. जेवणं झाली. विठोबा ताऱ्या घेऊन अंगणात बसला तेव्हा गुंग्या शेंडाच्या ताटव्यात बसून विठोबाच्या घरातील रागरंग हेरीत होता आणि सर्वांची जेवणं झाली. विठोबानं ताऱ्या चढवला तेव्हा त्याची खात्री झाली. फुलानं माझा गुन्हा पोटात घातला. तिनं घरात सांगितलं नाही. याचा अर्थ माझंच चुकलं. तिच्या मनात होतं, पण मी घाई केली. तिला पांदीत गाठली. खेकट उगीच वाढवलं म्हणून ती चिडली नि जळणाची भरली पाटी माझ्या उरावर घालून ती निघून गेली. बाकी ही देखणी पोरगी काही झालं तर बाहेरच्या कागाळ्या घरात सांगणार नाही, तशी ही बरी आहे. आणि हाच विचार करीत गुंग्या घरी गेला आणि भरपूर जेवून घोरत पडला. दिवसांनी दिवसाची पाठ घेतली होती आणि गुंग्यानं फुलाचा पाठलाग कायम ठेवला होता. परंतु ती हाती लागत नव्हती म्हणून त्याच्या हातापायाची आग झाली होती. अखेर त्यानं भयंकर सोडायचा विचार केला आणि पुन्हा तो वरचेवर विठोबाकडे जाऊन भजन करू लागला. त्याच्या पोटातील विष त्यानं तसं दाबून ठेवलं होतं. एकदा कडूसं पडताना गुंग्या आला. त्यानं ताऱ्या घेतला
बराच उशीर तो देवाचा हरिनाम करीत बसला होता. नंतर त्यानं ताऱ्या विठोबाकडे दिला आणि आज कंटाळलोय असं म्हणून तो आपल्या घराकडे गेला. पण जाता जाता त्यानं फुलावर विठोबावर भयंकर सूड घेतला होता. एकाएकी गडगडाट झाला. पांदीतून फौजदार आणि 4-5 पोलीस वर आले. त्यानं विठोबाच्या घराला वेढा दिला. 2 पोलिसांनी घरात शिरून घराची झडती घेतली आणि एका पोलिसानं विठोबाच्या ताऱ्यातून 4 तोळे गांजा काढला आणि विठोबाला अटक केली. मग पोलीस पाटील गावकरी आले. त्यांचा पंचनामा झाला. गरीब दुबळा भाविक विठोबा क्षणात गुन्हेगार ठरला. हे पांडुरंगानं कसं केलं म्हणून तो गावकऱ्यांना गहिवरून विचारू लागला. बसल्या बसल्या भिंतीवर टक्कर घेऊ लागला आणि फुलानं आकांत वाढला. झालं. विठोबाचा निकाल लागला. पोलीस त्याला अटक करून चावडीवर घेऊन गेले. त्याच्या मागून फुला आणि नामा रडत ऊर बडवीत गेली. चावडीवर गाव जमला. सर्व लोक हळहळू लागले. एका पोलिसानं आगाऊपणा करून विठोबाला बेडी घातली. आपल्या हातात बेडी पडली असे ओरडून विठोबानं खांबावर टक्कर घेऊन अंग टाकलं. विठोबा फुला नामा यांच्या आक्रोशानं चावडी हादरून गेली. गाव हादरला. म्हातारा नानावाणी गर्दी चिरून पुढे आला. म्हणाला, फौजदार साहेब, अन्याय आहे हा मला पाहावेना. अहो, जन्मभर हा विठोबा या गावात आहे. त्यानं कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही. अहो, पण मी स्वतः त्याच्या ताऱ्यातून 4 तोळे गांजा काढला आहे. हे खोटं कसं? फौजदाराने भोवया चढवल्या आणि नाना म्हणाला, इथं काहीतरी गौडबंगाल आहे. कृपा करून चौकशी करा आणि मगच दूक पाहून डागणी द्या. खरं आहे गर्दीतून गलका वाढला. गावानं विठोबाची बाजू घेतली. फौजदार विचारमग्न झाला आणि नानावाणी म्हणाला, विठोबा, आज तुझ्याकडे कोण पाहुणा आला होता का? नाही पांडुरंगा. विठोबा ऊर बडून नंतर हात जोडून म्हणाला, आता कडूचं पडताना गुंगाजा आला होता. तोच चाऱ्या घेऊन 4 अभंग म्हणून गेला. मग तोच फौजदार साहेब. वाणी गरजला. ही करणी त्या गुंगाजीच आहे. आता ही खबर तुम्हाला कशी मिळाली हे सांगा, म्हणजे गरिबाचा जीव वाचल. नंतर फौजदारानं एका पोलिसाला दरडावणी दिली आणि त्यानं चटकन गुंग्याचं नाव घेतलं. नि मग गुंग्यानंच तो गांजा विठोबाच्या ताऱ्यात घातला हे सिद्ध झालं. 4 पोलीस गुंग्याच्या शोधाला धावले आणि विठोबाची मुक्तता झाली. गुंग्या फरारी झाला होता आणि आपल्या हातात बेडी पडली. आपणाला चावडीची पायरी चढावी लागली असे वेगळंच विठोबानं अंथरूण धरलं होतं. तो, हे पांडुरंगानं माझ्यावर कुबांड का येऊ दिलं असं म्हणून धडका घेत होता. त्यानं अन्नपाणी सोडलं होतं आणि तो लहान मुलाप्रमाणे रडत होता. आणि 15 दिवसात विठोबानं या दुष्ट जगाचा निरोप घेतला. मरताना फक्त त्याने नानावाण्याला हात जोडले. म्हणाला, माझी 2 लेकरं आहेत, ती नजर असू द्या, आणि डोळे बंद केले. गेला. एक गरीब भोळा इमानी फुकट गेला असं म्हणत गावानं विठोबाला अग्निमुखी दिला आणि अंघोळ केली. फुलावर आकाशच कोसळलं होतं. ती गडबडा लोळत होती. गुंग्यानं घात केला असं ओरडत होती. तिचा आत्मा गुंग्या गुंग्या करीत होता. आता मात्र तिला त्याचं वेड लागलं होतं. नामा गरीब होता, फक्त रडत होता. विठोबाची 13वी झाली त्या दिवशी फुला खूप रडली. रात्र झाली होती. ती अंथरुणावर पडून गुपचूप रडत होती. तिच्या बंद डोळ्यापुढं गुंग्या दिसत होता. तिच्या अश्रूंनी गुदमरलेली नजर गुंग्याला शोधित होती. तो मळ्यातील घरात येत असतो अशी तिला खबर मिळाली आणि तिचा आत्मा जळत पेटत गुंग्याच्या मळ्यात जाऊन येत होता. तिनं पुष्कळ विचार केला. बाजूचा कानोसा घेतला. जवळच नामा झोपला होता. त्याला गाढ झोप लागली होती. मग तिनं चुलीकडं पाहिलं. चुलीत निखारे धगधगत होते. ती हळूच उठली. तिनं चुलीतील निखारे एकत्र केले. मग तिने नामाचा कानोसा घेतला आणि हळूच उठली. नामाकडे गेली. त्याच्या अंगावरून पांघरून घातलं आणि तिने एक गाडगं घेऊन त्यात निखारे भरून घेतले. ती भरकन घराबाहेर पडून
आणि गुंग्याच्या मळ्यात गेली. मळा शांत होता. पूर्वेस चंद्र मोहरला होता. त्या अंधारात एक घुबड घुमत होतं. गुंग्याच्या घराचं दार बंद होतं. घरात कडब्याचा ढीग पडला होता. फुलानं घरातील कानोसा घेतला. गुंग्या निवांत निजला होता. तो एका सुरात घोरत होता. नंतर तिनं दाराला बाहेरून कडी घातली. दारातील कडबा दारात रचला नि मग निखाऱ्याचं गाडगं घरामागं जाऊन घरावर ओतलं. त्या निखाऱ्याच्या राशीवर एक कडब्याची परत पेंडी ठेवली नि ती माघारी फिरली. नामाला जाग आली होती. त्यानं चौकडं चौकशी केली. त्याला कापरं भरलं होतं. तोच फुला घरात आली. तिनं शांतपणे अंथरुणावर बसून हुंदका दिला. फुला, कुठं गेली होतीस? गुंग्याकडं. ती हुंकारली. कशाला? नामा घाबरला. त्याच्या घरादारावर निखारा ठेवायला. फुला शांतपणे उत्तरली. म्हणजे? नामाने पुन्हा प्रश्न केला. म्हणजे माझ्या बापाच्या आबरूची त्यानं राख केली म्हणून म्या त्याचं होतं नव्हतं त्याची राख केली. फुला म्हणाली आणि अंगणात जाऊन गुंग्याच्या मळ्याकडे पाहू लागली. वाऱ्यानं आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. त्यानं अग्नीला डिवचलं. त्याच्या नाकात काड्या घालून भडकावला नि भडका झाला. हा हा म्हणता आग उग्र झाली. तिनं घराला वेढा दिला नि शांतपणे ती दडदडू लागली. सारा शिवार उजाळला. गावात बोंब झाली. माणसं कंदील घेऊन धावत सुटली आणि घरापासून एक फर्लंगावर थपकून फक्त पाहू लागली. कुणी काहीच केलं नाही. फक्त गुंग्याचं वाटोळं कसं आणि कधी होणार याचाच सारा गाव विचार करीत होतं. गुंग्याचं घर जळत होतं. त्यात गुंग्या जळत होता आणि त्या भयंकर अग्नीचा प्रकाश फुलाच्या अंगणात तिच्या तोंडावर पडला होता. तिच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात ती आग ठणठणत होती. अनंत निखारे फुलले होते आणि डोळ्यात निखारा घेऊन ती देखणी गरीब विठोबाची फुला गालात हसत होती. आज तिचा विजय झाला होता आणि त्या आनंदानं ती हसत होती. सर्व दुःख विसरली होती. सकाळी लोकांनी घरातून गुंग्याचा जळका सांगाडा बाहेर काढला. हे काम कोणी केलं असावं अशी चर्चा सुरू झाली. पाटलानं बराच उशीर ऐकून घेतलं आणि मग तो म्हणाला, आता कशाला कात्याकूट करताव? आज हा युट्यूबाची 13वी. तेव्हा माझं ऐका. ही आग युट्यूबाच्या भूतानंच लावली. चला गुमान. मग कुणीच काही बोललं नाही. परंतु फुला हसत होती, बोलत होती. तो परत ह्या गावात जन्माला आला तर मी त्याला परत असाच जाळून राख करून मारीन. राख करून मारी, 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 राख करून